गेले 48 तासांपासून गॅस पंप बंद असल्यामुळे त्याचा तुटवडा पाहायला मिळाला। मात्र आता ठाण्यामध्ये महानगर गॅस कंपनीच्या सीएनजी पंपावर त्याला सुरुवात झाली आहे मिळायला आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। 15 सकाळपासून ज्या पद्धतीने गेले 3 दिवसापासून सीएनजी तुटवड्यामुळे कुठेतरी चांगला जो आहे तो याचा त्रास जो आहे तो ठाणेकर असो मुंबईकर यांना बसताना दिसून आहे। सध्या मी सीएनजी पंपावरती उपस्थित आहे। आपण जर माझ्या मागे पाहिला तर मोठ्या प्रमाणात जी रिक्षाची लाईन आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि हळूहळू जी आहे ती रिक्षा एका मागे एक जी आहे ती पंप सीएनजी भरण्याकरिता या ठिकाणी लाईन लावून मोठ्या प्रमाणात रांगा जी आहे ते लागलेली आहे। सकाळपासूनच या सर्व रिक्षा चालकांनी जे आहे ते लाईन लावलेले आहे। कुठेतरी पंप सीएनजी पंपावरती आपल्याला सीएनजी भेटावा यासाठी सकाळपासूनच या सर्व जे रिक्षा चालक आहे त्यांनी या ठिकाणी लावलेले, त्याचबरोबर जे चारचाकी आहे हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे सीएनजीचा प्रेशर आहे तो चांगला असल्यामुळे कुठेतरी या सीएनजी पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती निर्माण झालेली आहे। हे सर्व जे लोक आहे रिक्षा चालक आहे ते हळूहळू या ठिकाणी सीएनजी भरायला देखील सुरुवात केलेली आहे। काही लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करत। दादा, किती वाजता तुम्ही सीएनजी पंपावरती आला होता? 11 वाजता। तर सीएनजी भेटला होता तुम्हाला? नाही नंबर आहे। तर किती तास झाला तुम्हाला? 3 तास झाले। तुम्ही किती वाजता आला होता? किती 7 वाजतापासून लाईन लावली आहे। किती मगजमारी चालू, धक्का मारून मधून लोक घुसतात आहे। आम्ही किती जण ढकलून बाहेर आले। सकाळपासून 3 दिवस पासून मगजमारी चालू, 2 दिवस टाइम दिला होता, आतापर्यंत हात मगजमारी चालू आहे। आम्ही काय धंदा करायचे का पूर्ण दिवस याच्यामध्ये पडायचे? यामध्ये कधी असा त्रास झाला की नेमका जर पर्याय मार्ग दिला असता, जर पर्याय सांगितला असता? काय झालं नाही, डायरेक्टच बंद केले। कसं काय करायचं आता? 2 दिवस पासून घरी आहे। इथे बघा ना किती लाईन लागली, इथून आली भी परायला लागली, अशी गेली फिरून 3 किलोमीटर गाडी गेलेली फिरून। सर, काय सांगाल तुम्ही किती वाजल्यापासून लाईन लावली? 7 बजे। सीएनजी मिला अभी? आपण पाहिलं अशा पद्धतीने जी लाईन आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि संपूर्ण जे लोक आहेत ते हळूहळू या ठिकाणी सीएनजी भरायला देखील सुरुवात केलेली आहे। संपूर्ण लाईन मी तुम्हाला ठाण्यातील सीएनजी पंपावरतून दाखवतोय की मोठ्या प्रमाणात लोकांना जो आहे तो त्रास देखील सहन करावा लागतोय। कितने बजे लाईन लगाए थे? अरे हम 10 बजे लाइन लगाए, आप भी लाइन आए। आप धंधा क्या करेंगे ना, क्या रखेंगे बोलो, आप ही बोलो। हे रिक्षावाल्यांना अत्याचार झालेला आहे, करावा होता आणि याच्यामध्ये सुधार करावा। आता जे नेता लोकांना येऊन काहीतरी केले पाहिजे ना। हा 2 दिवस झाले, 24 तास झालेला आहे। 1-2 तास झाले। कुठून फिरून आलात? फिरून मी डायरेक्ट इकडे झालो। भरपूर टाइम झाला, इथूनच लाईन लावली पंपाला, गोल फेरी मध्ये सीएनजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आणि कुठेतरी ट्रॅफिक जो आहे ती मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण 2 लाईन निर्माण झाल्यामुळे संपूर्ण त्रास जो आहे तो ठाणेकरांना भासत आहे आणि संपूर्ण एका बाजूला रिक्षाची लाईन आहे तर दुसऱ्या बाजूला टॅक्सीची लाईन आहे। त्यामुळे या संपूर्ण जे चाकरमानी आहे आणि विशेष म्हणजे रिक्षा चालक असो किंवा टॅक्सी चालक, या सर्व सामान्य लोक आहे त्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे या संपूर्ण सीएनजीचा जो तुटवडा आहे तो कधीपर्यंत पूर्ण पदावर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनेक सोबत रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।